नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत थापी वडी किंवा ह्याला पाटोळी देखील म्हणतात। तर हे अशा पद्धतीने एकदम मऊ लुसलुशीत होते बघा। आता पितरपाटाचा महिना चालू आहे, तर त्यासाठी रेसिपी आहे बघा ही। आता मी बेसन घेतलं होतं चाळून, जेणेकरून आपल्या गुठळ्या होणार नाही, त्यासाठी इथे मी पातेल्यात घेऊन थोडंच पाणी ओतून हे गुठळ्या मिक्स करून घेतलेल्या आहेत फोडून। तर हे या पद्धतीने केलं तर खूप म्हणजे छान होतात ह्या पाटोळ्या। आता कढई गरम करण्यासाठी ठेवून त्याच्यामध्ये मी जिरी, मोहरी आणि हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीरची बारीक पेस्ट केली होती ती टाकलेली आहे। हळद टाकून मीठ टाकलेलं आहे। छान मस्त परतले की त्यामध्ये जो आपण घोल बनवून ठेवला होता बेसनचा तो ॲड करायचा आहे। त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं। पाण्याचं काही प्रमाण नाही आहे, जास्त झालं तरी चालतं, ते पाणी शोषून घेतं, काय हरकत नाही। आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरलेली। मस्त असं हलवून घ्यायचं आणि कमी गॅसवरती याला 5 ते 10 मिनटं शिजू द्यायचं। तुमच्याकडे जाड भांडं असेल तर त्यामध्ये करू शकता। तर हे थोडंफार तरी चिटकतंच, तर काय प्रॉब्लेम नाही आहे चिटकलं तरी। तर आता इथं मी आपलं बेसन शिजलेलं आहे। एक ताट घेऊन त्याच्यामध्ये तेल लावून घेतलेलं आहे। त्याच्यात हे जे बेसन आहे ते काढून घ्यायचं आहे आणि गरम आहे, गरममध्येच थापायचं आहे। पाण्याचा हात घेऊन मी मस्तपैकी थापलेला आहे बघा। इथं जसं पाहिजे जाड पातळ तशा पद्धतीने तुम्ही थापा। आता ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यानंतर मी ते खोबऱ्याचा खीस टाकलेला आहे। तुम्ही तीळ टाकले तरी चालतात। आणि आता ह्याला एक 5 ते 10 मिनटं असं साईडला ठेवायचं आणि त्यानंतर आता आपण हे कट करून घ्यायचं आहे। झाले माझे 5-10 मिनटात हे बघा पूर्ण घट्ट असं होतं। थंड झाले की घट्ट होतं, पाहिजे तशा आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे। आता मी अशा पद्धतीने कट केलेलं आहे। एकदम मऊ लुसलुशीत अशी ही थापी वडी होते बघा। तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला। बाय।